कोल्हापुरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मागील 9 वर्षांपासून शेणीदान उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाअंतर्गत नागरिकांकडून जमा झालेल्या शेणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस दान केल्या जातात। आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेणीदान उपक्रम झाला। यावर्षी 3.25 लाखांहून अधिक शेणी महापालिकेला दान करण्यात आल्या। यावेळी शेणीदान उपक्रमाचं महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी कौतुक केलं। महानगरपालिकाचे जे रस्ता आहे, आता आपण प्रत्येकांच्या नगरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या चांगला रस्ता होण्याचा एक आग्रह आहे, पण एकदा रस्ता केल्यानंतर आपण भरपूर वेळे असं बघतात की होळी झाल्यानंतर रस्त्याच्या क्वालिटी पण कमी होतात। तर ते असं एक उपक्रम केल्यामुळे लोक सगळे येऊन आपल्या महानगरपालिकेच्या पण मला वाटते की जे ॲसेट आपण क्रिएट केलेले आहे त्यांच्या पण चांगल्या प्रमाणे देखभाल होतात आणि लोकांचं एक चळवळ सुरू झालं तर एखादा प्रथा आपण ते बंद करून आणि त्यांचा चांगला एक चळवळ देऊन आता त्यांनी आता 9 वर्ष हे सातत्याने करत गेले, तर त्याच्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करते देशमुख साहेबांच्या आणि त्यांच्यासोबत त्यांना साथ दिलेले सगळे नगरसेवकांच्या पण मी प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करते। 9 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 21 लाख शेणी दान केल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचं शारंगधर देशमुख यांनी सांगितलं। आज गेली 9 वर्ष हा उपक्रम सातत्याने या ठिकाणी चालू आहे आणि प्रतिवर्षी त्यामध्ये संख्येमध्ये या ठिकाणी वाढ करत आज या ठिकाणी 21 लाख शेणी महापालिकेला दान करण्याचं आमचं जे काय योजना जे हे होतं ते आज या ठिकाणी साध्य झालेलं आहे आणि दरवर्षीच अशाप्रमाणे लोकसहभागातून जास्तीत लोकांच्यापर्यंत पोचून कोल्हापूर महापालिकेचा जो मोफत दहनाचा जो उपक्रम आहे त्याला सहकार्य म्हणून आमच्याकडून नेहमीच हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल। याप्रसंगी घेतलेल्या रक्तदान शिबिरात 157 दात्यांनी रक्तदान केलं। यावेळी राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मुख्य आरोग्य अधिकारी विजय पाटील, सचिन पाटील, अभिजित चव्हाण, संजय सावंत, कुलदीप सारवतकर, चेतन भोंगाळे, जयदीप पाटील, आनंद पाटणकर, उन्मेष जेरे, अभिजित खतकर, सुयोग मगदूम, प्रमिला देशमुख, प्राची मंडलिक, पल्लवी बोळाईकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते।